तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, हजारो अल्पवयीन मुलींची तस्करी, गोवंश तस्करी, जळगाव जामोद बनावट हत्याकांड प्रकरणात पोलीस व गृह विभागाची झालेली बदनामी या सर्व कारणांना बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे जबाबदार असून ते जिल्ह्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असल्याचा दावा करत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख व शेकडो शिवसैनिकांनी 30 जून रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचा तात्काळ निलंबन करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड घडवून पोलीस अधीक्षकांनी गृह विभाग व पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे। शिवाय या प्रकरणातील अज्ञात महिलेच्या मारेकऱ्यांना शोधण्यास बुलढाणा पोलीस सपशेल अयशस्वी झाले आहेत। त्यामुळे तात्काळ पोलीस अधीक्षकांचे निलंबन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात प्रशासनाने कारवाई न केल्यास 1 जुलैपासून आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड हे शिवसेना जिल्हा प्रमुख व शेकडो शिवसैनिकांसह बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, शिवसेनेच्या पदाधिकारी सोबत होते, काय नेमक्या मागण्या? आमच्या नेमक्या मागण्या या आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे, मोठ्या प्रमाणात होणारी गौमातेची तस्करी, जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध दारू, खुलेआम देशी कट्टे, नकली नोटा बुलढाणा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्याचा व्यवहार देखील सुरू झालेला आहे। जिल्ह्यामध्ये जागोजागी घरफोड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे। त्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास 200च्या वर गाड्या सुरू केलेल्या आहे, तर जिल्ह्याचा आकडा 1000च्या वर असेल। याच्याकरता आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्याकरता आलेलो की आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन SP निलेश तांबे हे साहेब आल्यापासून आतापर्यंत कुठल्याच पद्धतीने त्यांनी या गोष्टी थांबवल्या नाही आहेत। उलट त्यांचा जे SP हेडक्वार्टर आहे त्याच्या मागे त्यांच्या पोलीसच्या ज्या वस्त्या आहेत तिथे देखील घरफोड्या झालेल्या आहेत, आणि ते देखील अजून देखील ते आरोपी त्यांना सापडण्यात नाही आलेले। त्यानंतर आमचा एक संतप्त असा सवाल आहे, तर हे पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे, पण जनतेला हा मोठ्या पद्धतीचा त्रास का सुरू आहे? आम्ही SP साहेबांच्या विरोधात, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोठ्या पद्धतीने उद्या आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहे। धर्मज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून व शिवसेनेच्या वतीने सर्व नगरसेवक, जिल्हा प्रमुख, सन्मान्य पदाधिकारी आज आम्ही त्याच करता या ठिकाणी निवेदन दिलेले। तुमची मागणी काय? आमची मागणी ही आहे की जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध दारू, मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध धंदे, गौ तस्करी, घरफोड्या करणारे जेवढेही चुकीच्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत असेल त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे। आणि ज्याही पोलीस प्रशासन या गोष्टी जर मागे घालत असेल तर आम्हाला आमच्या SP निलंबन या ठिकाणी पाहिजे। फक्त SPचंच काम? या प्रशासनामध्ये जे कोणी निगडीत असतील त्या सर्वांचं आम्हाला निलंबन पाहिजे।